कृष्णा सारखे वैभव आणि बंदी साडेत वसुदेव. काय गंमत आहे बा. जगाचा बाप, ज्याच्या पोटी जन्माला आला त्याचा बाप 11 वर्ष जेलमध्ये होता. भगवान ईश्वरीय सत्तेमध्ये इंटरफेअर करत नाही, हस्तक्षेप करत नाही, कधीच नाही. तुम्ही सगळे जाणकार आहे. मला सांगा, अभिमन्यू कृष्णाचा कोण होता हो? अभिमन्यू कृष्णाचा कोण होता? भाचा. सख्खा की चुलत? सख्खा भाचा होता, सख्खा. बरं, याला माहित नव्हतं का आज महाभारताच्या युद्धात अभिमन्यू जाणार आहे म्हणून? ठाऊक नव्हतं याला? माहित होतं. त्याने जर वशिला मारला असता, माझा भाचा आहे बा, ईश्वरी सत्तेत थोडाफार त्याने बदल केला असता की नाही 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 अर्जुना, आज तू तिकडे जाऊच नको, आज चक्रव्यूहाची रचना होणार, तू जाऊ नको, थांब इथे. भगवान असं कधीच करत नाही. मग देवानं आपल्या वाट्याला जे दिलेलं आहे तो त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ता असू द्यावे. अजून एक प्रमाण आहे, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, कवतुक पाहे. हे फक्त आपण म्हणतो. समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे राहावे. बर एक म्हणे, किती चाला भराभर दोन्ही हात. एक माणूस रेल्वेत बसला, लातूरून रेल्वे निघाली, पुढे जाऊन ती आउटरला पडली, गाडी थांबली, तिला बाकीच्या गाड्या काढायच्या होत्या. एक माणूस डब्यातल्या डब्यात पळायचा, या दरवाज्याने त्या दरवाज्यात, त्या दरवाज्याने या दरवाज्यात. मी त्याला विचारलं, कवा असं काय करताय? म्हणे मला लवकर घरी पोहोचायचंय. आता मला सांगा, ती रेल्वे घरी पोहोचल्याशिवाय पोहोचणार आहे का? किती चाला भराभर, दोघी हात बराबर. कोठे काही निय काही एक नाही. देव सगळ्यांना सगळं देत नाही. नवरा हुशार असेल तर बाई थोडी कमी हुशार, बाई जास्त हुशार असेल नवरा थोडा कमी हुशार, असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. असं कधीच होत नाही दोघी हुशार एका बाजूला, असं कधीच होणार नाही. त्याला माहिती, जर सगळे शहाणे एका बाजूला केले, बाकीच्यांचं काय? अशा बरोबर जोड्या लावल्या त्याने, 70-30, 80-20, 60-40, 40% हातम्याळ, 60% बरं, असं बरोबर जोड्या लावल्यात त्याने. तेव्हा संसार चालतो. तसं चालू शकत नाही ते. तुम्ही कधीही पहा, माणूस हुशार, बाई हुशार, असं बरोबर बॅलन्स केलाय देवाने. नवरा बायको म्हणजे ट्रॅक्टरचे 2 चाक आहे. पुढचं चाक म्हणजे पत्नी, मागचं जे डब्बू टायर माणूस आहे. हा संसार आहे. रथाचे 2 चाक आहेत ते. बस बॅलन्स सांभाळायचा, प्रपंच आणि परमार्थ समांतर करून चालायचं. संसारी असावी. संसार सोडू नका, तो सुटत नाही. सोडण्याच्या भानगडीत पडू नका. ज्यांनी सोडला त्यांचा धिंगाणा झाला. लग्न करत नाही, मोबाईल वापरतो, मग काय करायचं? तू जर सगळ्याच गोष्टीचा सर्व संघ परित्याग केला, मग मोबाईल पाहिजे कशाला तुला? सुटत नाही संसार.
त्याच्यातच राहा. कमल दल वर्तनते, कमळाच्या फुलासारखं संसारात राहा. एकच उदाहरण सांगतो पुढे चालतो. खोबरं कवटीला चिटकलंय का कवटी खोबऱ्याला चिटकली? खोबरं कवटीला चिटकलंय का कवटी खोबऱ्याला चिटकली? आठवल्यावर सांगा, मी पुढची कथा सांगतो. खोबरं कवटीला की कवटी खोबऱ्याला? कवटी खोबऱ्याला का खोबरं कवटीला? खोबरं कवटीला चिटकू नये. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या नारळात पाणी आहे तोपर्यंत खोबरं कवटीला चिटकलेलं आहे. मग तुम्ही वरतून हातोड्यानं ठोकलं तरी ते खोबरं कवटी सोडत नाही. कुठपर्यंत? पाणी आटेपर्यंत. एकदा त्याच्यातलं पाणी आटलं की ते खोबरं कवटीपासून अलगद बाजूला होऊन जातं. संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. मुरली तुकोबारायांनी प्रमाण दिले गाठ्यामध्ये. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैस्या म्हा केले. सेंदे सेंदे काय म्हणतात त्याला इकडे? ते हिरवं फळ असतं ना, ते कडू लागतं बघा खायला की. शेतामध्ये येतं ते पावसाळ्यात. त्याची भाजी पण करतात चवळीचे दाणे घालून. शेंदडी असते आमच्याकडे, शेंदडी म्हणतात त्याला. शेंदडी कडू असते, ती हिरवी असते एवढीच. ती जोपर्यंत हिरवी आहे तोपर्यंत तुम्ही त्याला ओढून पहा, ते वेल तुटतो पण तुटत नाही. आणि जेव्हा ते पिकते तिला नुसतं बोट लावा, ती अलगद देठ सोडून देते. संसार मनात महाराज म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैस्या म्हा केले. असा पिकला पाहिजे माणूस. कशात? लोणचं. आता लोणचं टाकतील ना, आता गेल पुढचे 2-1 महिन्यात लोणच्याचाच कारभार तुमचा सप्त्याच्या. आता पुढे लोणच्याचा पापड कुरड्या सप्ताच बसेल तुमचा. आता लोणचं ताजं टाकलं बरं नाही की ताठर राहत. ते जसं जसं मुरतं ना ते तशी त्याची चव. म्हातारा माणूस सुद्धा बिना दातावाला बी त्याला चोखून फेकतो. केव्हा? मुरेपर्यंत. तसं माणूस परमार्थात मुरला पाहिजे, मुरला पाहिजे. तैस्या म्हा केले पांडुरंग. आमचा कडूपणा गेला पाहिजे, आमचा स्वभाव बदलला पाहिजे. माळ घातली की आमचा स्वभाव बदलला पाहिजे. पंढरपूरला गेलो की आमचा स्वभाव बदलला पाहिजे. यात्रेला गेलो, तीर्थी गेलेल्याची खून नाही पालटले अवगुण. तुकोबाराय म्हणतात, तीर्थी गेल्यावर आपला बदल झाला पाहिजे. ज्ञानोबाराय सांगता, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पण चित्त नाही नामी. शंभरासुराला वाटलं मी मरेल, जाऊ दे आपण दुसरीकडेच निघून जाऊ. नाही तर